नमस्कार. आपले जगशा या चॅनलवरती मी वसंत आपटे. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भेटतोय. आता कशामुळं लांबलं, काय अडचणी आल्या वगैरे कशाला सांगत बसू. आता इथून पुढं शक्य तितक्या नियमितपणानं आपल्याला भेटावं असं वाटलं. एक विचार असा येऊन गेला की हे सगळं करण्याची काही गरज आहे का? कशाला आपण बोलत राहायचं, कशाला लोकांसमोर व्यक्त व्हायचं. मीच पुष्कळ वेळा असं म्हटलं होतं की आपल्याला जे वाटतं ते व्यक्त होणं हे समाजाला योग्य दिशा देणारं ठरतं अशातला भाग नाही, कारण मी काही तेवढा विद्वान नाही. पण मतं व्यक्त होत राहण्यातून चांगलं काही घडतं आणि जे चुकीचं लोकांसमोर येतं तेच खरं असं मग लोकांना वाटायला लागतं. म्हणून आपली बाजू आपल्याला सांगत राहिली पाहिजे, व्यक्त होत राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर काही परस्पर विचारविनिमय घडला पाहिजे, त्याच्यावर चर्चा आपसात व्हायला पाहिजेत. याच्याशिवाय लोकशाही आणि लोकशाहीवर आधारितला समाज हा सुसंबद्ध किंवा संपन्न होऊ शकत नाही असं वाटलं. परस्पर विचारविनिमय होण्याला आपल्याकडं तरी निदान भरपूर वाव आहे, किंबहुना मनुष्य समाजामध्येच त्याचं फार महत्त्व आहे. हे जरी कळत असलं तरी माझ्या हातून ते वळत नव्हतं आणि त्यामुळं बराच काळ मध्ये मोठा गॅप पडला. पण पुन्हा सुरू करूया आणि आपण आपल्या ताकदीनं जेवढं मांडता येईल तेवढं मांडत राहूया. लोकांना विचार करतील, काही म्हणतील चूक आहे, काही म्हणतील बरोबर आहे, काही म्हणतील हा फार शहाणा लागून गेला, काही म्हणतोय हो यांचंच बरोबर आहे. जे काही असेल ते होत राहील ना, आणि ते होणं हे जिवंत समाजाचं लक्षणच आहे. त्यामुळे ते व्हायला काय हरकत नाही. आज आपण बघतो की आपल्या संसदेनं किंवा आपल्या घटनेनं, राज्यघटनेनं आपल्याला सप्त स्वातंत्र्य दिलेली आहेत. उच्चार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे वगैरे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत आज असं का आजकाल घडायला लागलं की नको ते बरळणारे लोक सारखे समाज माध्यमातून पुढे यायला लागले आणि त्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणायला लागलो. संसदेत सुद्धा बेताल बडबड करायची आणि गोंधळ करायचा आणि त्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणून त्याला जपायचं असला काहीतरी भंपक विचार लोकांपुढे यायला लागला. किंवा समाज माध्यमातून ज्या आचरट चाळे, अश्लील गोष्टी किंवा बेताल वक्तव्य, अतार्किक विधानं असं जेव्हा यायला लागलं त्यावेळेला असं वाटायला लागलं की मूर्ख लोकांच्या अभिव्यक्तीसाठी शहाण्या माणसांना गप्पच राहावं लागते का काय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे हे जसं खरं, तशी चूक बरोबर विधानं ही चूक कुठं आहेत आणि बरोबर कुठं आहेत हे तरी समजलं पाहिजे ना. नाहीतर नुसतीच चुकीची विधानं आणि चुकीचं बरळणं आणि आरडाओरडा आणि गलगा दंगा हे जर सुरू राहिलं तर आजच्या समाज माध्यमांच्या या युगामध्ये लोकांच्यामध्ये चुकीचा काही संदेश जातो आणि त्यातून समाजाला एक वेगळं विकृत वळण लागेल, किडत जाईल असं मला वाटलं. हे सगळं दुरुस्त करणं काही माझ्या हातात आहे अशातला अजिबात भाग नाही. पण आपण म्हणतो तसं शनैर्गच्छेत पिपीलिकाः अचलन वैनतेयोपी पदमेकम न गच्छती. म्हणजे गरुड जरी असला तरी तो हालचालच करणारा नसला, अचलन असला तर तो पदमेकम न गच्छती, एक पाऊलभर सुद्धा जाऊ शकत नाही ना. पण त्याच्याऐवजी मुंगी मात्र हळूहळू का होईना काही योजना ही चालू शकते. तसं मी माझ्या मुंगीच्या अधिकारानं आणि मुंगीच्या ताकदीनं एखादं पाऊल टाकावं असा मी विचार केला. आपण म्हणतो की आभाळ सगळीकडनं फाटलेलं आहे, पण असाही एक चांगली माणसं विचार करतात आणि तो माझ्या कानावर आला की जाण्यापूर्वी एक टाका तरी आपल्याकडून घालून जावा. आभाळ फाटलेलं स्वच्छ आणि दुरुस्त करणं हे काय आपल्या हातात नाही, परंतु एखादा टाका आपल्याला घालता आला तर घालूया. अशा बुद्धीनं मी पुन्हा विचार केला की अशा लोकांनी म्हणजे मीसुद्धा आणि आपण सर्वांनीसुद्धा आपापली मतं समाज माध्यमांवर किंवा वृत्तपत्रातून, छापील माध्यमांमधून बोलत राहिलं पाहिजे, परस्परांच्याकडे गेलं पाहिजे, चहापानाच्या निमित्तानं का होईना भेटत राहिलं पाहिजे आणि आपापली मतं ही व्यक्त होत राहून चुकीची होत असतील तर ती दुरुस्तसुद्धा केली पाहिजेत आणि ठाम निर्णयाप्रत येऊन त्याच्यानुसार आपल्याला
वागणूक ठेवता आली पाहिजे. नाहीतर मग आजच्या काळात आपण बघतो की त्या संजय राऊत आहेत, ते काय ठाकरे आहेत, ते राज ठाकरे तर काय काय बोलत असतात. खरंच तर कोणीच काही नाही यातलं. त्या अंधारे बाई एक काय असतात, त्या कोणत्या श्रीनाईत म्हणून एक कोणतरी काँग्रेसच्या बाई आहेत, ते पवन खेडा काँग्रेसचे काय म्हणे तो स्पोक्सपर्सन म्हणतात त्याला, प्रवक्ता. ते काय बोलत असतात कुणाला ठोक आहे. आणि त्याचे सगळ्यांचे मेरुमणी हे तर आहेतच आपल्याकडं, लोकसभेमध्ये असतात. शिवाय मग काही ते आत्तापर्यंत परवापर्यंत ते केजरीवाल काहीतरी बोलत होते, ते मनोज जरांग्यांचं आंदोलन मध्यंतर झाली. आता बंगालमधल्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ममतादिनी आक्रस्ताळेपणानं काहीतरी बोलत असतात. ह्या सगळ्यांच्या ऐकण्यात आणि बघण्यात आपण सगळे लोक फार गोंधळून जातो. अरे काय चाललंय हे सगळं, हे असलं काय चाललंय, बरळणं हे का काय, विकृती आहे का काय, सुकृती आहे, हे काय बोलताना हे कळत नाही आपल्याला. आणि म्हणून मला वाटतं ह्या गोंधळामध्ये आपला एक क्षीण आवाज व्यक्त करत राहणं हे चूक होईल का बरोबर होईल. माध्यमांनी काय हाताळणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे, कारण तेही याच बिचारे धंद्यात गुंतलेले आहेत. प्रसारमाध्यमं ज्याला म्हणतो, ह्याही जी चॅनल्स आणि हे ते चालवतात लोक, ते अँकरिंग करतात, त्यांनाही आरडाओरडा काहीतरी विरोधी मतं काहीतरी उचकून द्यायचं, काहीतरी चुकीचं बोलायला लावायचं एखाद्याला, तेच नेमकं पकडायचं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायची आणि पिकवत राहायचं. हा त्यांचा व्यवसाय आहे, त्याच्याशिवाय त्यांना पैसे मिळत नाहीत. म्हणून आपल्या परीनं आपण भले 10 लोक बघतील, 50 लोक बघतील, 1000 लोक बघतील, अनुभव असा की खूप लोक बघतात. म्हणजे मी पूर्वी जे व्हिडिओ बरेचसे करत होतो आणि आता पुन्हा सुरू करणार, तर त्याला बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स होते. मी म्हणतो 10 तरी बघतील, 10,000 बघतील, अगर 10 बघतील, बघतात तर एकाच्या ऐवजी दुसरा जरी भेटला आपल्याला, तरीसुद्धा आपल्याकडं पूर्वजांनी सांगून ठेवले की कालो ह्ययम निरवधिर विपुलाच पृथ्वी, काळ अफाट आहे आणि पृथ्वीही अफाट आहे. त्यामुळं माझ्या मतासारखा कोणी ना कोणीतरी कधीतरी भेटेलच की. या बुद्धीनं पुन्हा सुरू करावं असं मला वाटलं. आणि त्याचबरोबर हेही वाटलं की आपणही सर्वांनी हा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. हे थोडंसं तंत्रज्ञान आहे, थोडंसं ते विकसित होत जाणार आहे, पण आपल्या परीनं आपल्याला जमेल तेवढं, भले पोस्टानं पत्र तरी पाठवावीत, पोस्टकार्ड लिहावीत, आपल्याला बाकीचं तंत्रज्ञान जमत नसलं तर, किंवा हे व्हिडिओ ह्या भानगडी जमत नसल्या तर निदान लिहायला येतंय, एकमेकाशी परस्पर शेजाऱ्याकडे जाऊन बोलता तरी येतंय. एवढे जरी प्रयत्न आपण करत राहिलो तरी यातून काहीतरी चांगलं घडत राहील आणि चांगला विचार लोकांच्यामध्ये प्रसवता येईल, आपली मतं दुरुस्त करता येईल, लोकांचं ऐकण्याची सवय लागेल आणि ऐकण्यातून आपल्याला मोठं होता येईल, समाज मोठा होत जाईल असं मला वाटतंय. नाहीतर या सगळ्या आजच्या गाढव गोंधळामध्ये आपलं क्षीण आवाज व्यक्त होत राहणं यालाही खूप महत्त्व आहे. भले कुठं ना कुठंतरी तो ऐकला जातो. असं म्हणतात की या सगळ्या कॉस्मॉसमध्ये तो तरंगत राहतो, तो कुठेतरी तरंगत राहील आपला चांगला विचार असेल तर. जर तोही दुष्ट असेल किंवा चुकीचा असेल तर नष्ट होईल, त्यालाही काही वाईट मानायचं कारण नाही. पण ही काय म्हणूया आपण त्याला, अभिव्यक्तीची ही पद्धत ही जिवंत राहिली पाहिजे आणि ती सतत चालू राहिली पाहिजे असं मला वाटलं. म्हणून हा प्रयत्न पुष्कळ काळानं का होईना पुन्हा सुरू करायचं असं मी ठरवलं. मला वाटतं आपण खूप जण सबस्क्राईब त्याला करत आहात. आता जर पुन्हा आपल्याला व्हिडिओ माझे आवडतील तर साधारणतः दररोज असं मी तुमच्याशी बोलत राहायचं असं ठरवतोय. माझे विचार तुम्हालाही पटले तर अवश्य सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि भरपूर प्रोत्साहन द्या. हा प्रयत्न माझ्याकडून मी अवश्य चालू ठेवणार आहे. तुम्हाला आवडतो का बघा. आपण परत भेटत राहूया. धन्यवाद. नमस्कार.